नमस्कार. डिसेंबर 2019ला जर कोणी म्हणालं असतं जग बदलणार आहे तर कोणीही विश्वास ठेवला नसता, किंबहुना खूप जणांनी मूर्खातही काढलं असतं. पण वस्तुस्थिती अशी आहे, जग खरंच बदललेलं आहे. ह्युमन ॲक्टिव्हिटी हॅज कम टू स्टँड स्टील. पण बाकीचं सगळं चालू आहे. सूर्य उगवतोय, मावळतोय, चंद्राच्या कला आहेत तशाच आहेत, आंब्याला मोहर आलेला आहे, भावा फुललेला आहे, पक्षी गाता आहेत. काय बदललं आहे? काय बदललं आहे? तर मनुष्य जातीचं वावरणं पूर्णपणे थांबलेलं आहे. इट हॅज टेकन 3 months फॉर अस टू अंडरस्टँड दिस अननोन. बट कॉन्फिडेंटली आय कॅन टेल यू, वी नो द अननोन नाव अँड वी हॅव द वेज टू डील विथ इट. हे का घडलं? हे टाळता आलं असतं का? हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. त्याबद्दल आपण आज बोलणार नाही आहोत. पुढे जायच्या आधी सगळ्यांच्याकडे व्हॉट्सॲप मेसेजेस येतात, ते मिसलिडिंग असतात. सायंटिफिक काही वाचायला गेलं तर बहुतांश लोकांना ते कळत नाही. त्यामुळं मी प्रयत्न करणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये या व्हायरसबद्दल शॉर्टमध्ये माहिती सांगायला. धिस व्हायरस इज नॉट अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सो ऑब्वियसली इट कॅनॉट बी किल्ड. It is a protein molecule, DNA, covered with a layer of fat, which is its protection layer. It has no existence of its own. It requires a human host to mutate and carry forward. Measles, smallpox, chickenpox, rubella, influenza हे याच प्रकारची एअरबॉर्न व्हायरसेस आहेत. We are not afraid of them. Why should we be afraid of this? In fact, this virus is more fragile and slightly heavier. थोडक्यात याचा अर्थ, हा सूक्ष्म कण हवेमध्ये 20 मिनिटं तरंगू शकतो, त्याच्यानंतर कुठल्या तरी फ्लॅट सरफेसवरती उभा राहतो. हा किती वेळ त्या ठिकाणी उभा राहू शकतो हे सरफेसवरती अवलंबून आहे. त्याला कोणी हात लावला नाही तर तो तिथंच डिकम्पोज होतो, त्याचं अस्तित्व संपलं. पण ह्युमन टचनी तो एकाकडून 2कडे, 2कडून 4कडे, 4कडून 8कडे असा पसरत जातो. तरी काळजीचं कारण नाही आहे, कारण इट हॅज नो ॲक्शन ऑन द स्किन. ओनली व्हेन इट रिचेस द म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ, नोज और आईज, दॅट्स वेअर इट स्टार्ट्स मल्टिप्लिकेशन, इट स्टार्ट्स म्युटेशन. त्यामुळे हातावरती असलं तर काही काळजीचं कारण नाही आहे, स्किनमधनं तो काही करू शकत नाही. याचाच थोडक्यात अर्थ काय आहे तर त्याला मारण्यासाठी any heat will be helpful to destroy the fat. Sanitizer contains 65% alcohol that destroys the upper layer, and once the fat layer goes away, the protein has no existence. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सोप जो आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये वापरला जातो त्याच्या फोममध्ये ही आउटर लेअर पूर्णपणे नष्ट होते आणि त्या व्हायरसचं अस्तित्व संपतं. म्हणजे cleanliness with washing hands with soap, heat with warm gargles and using hot water, and sanitization are the main 3 key factors, apart from आत्ताच मी बोललो त्याप्रमाणे सेल्फ डिस्टन्सिंग. तुमच्या हाताला तो लागलेला असेल तर तुम्हाला काळजीचं काहीच कारण नाही आहे, जोपर्यंत तो तुमच्याकडून दुसरीकडे पसरत नाही तोपर्यंत, आणि तो असा पसरत जातो. या व्हायरसचं हे वैशिष्ट्य आहे की तो हे करतो, हे बाकीच्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. इफ वी कम्पेअर वर्ल्ड फिगर्स, लेट्स सी डेथ्स पर 10 लाख पॉप्युलेशन. अमेरिकेमध्ये 207 हा नंबर आहे, युरोपमध्ये 131 आहे, स्पेन आणि इटलीमध्ये सगळ्यात जास्त आहे 540, आणि आपल्याकडे किती आहे 1.1. दिस इज अचीव्ड ओनली बिकॉज ऑफ decision by the central government for lockout, apart from the fact that we Indians may have a different immunity towards this because we have been exposed to malaria and we have all been given BCG. Believe me, these are theories, but Indian immunity is definitely behaving in a different manner than the rest of the world. Lockout will finish soon. It is our responsibility as responsible citizens to follow self-imposed rules for ourselves. Lifestyle post-lockout will be different and getting back to normalcy may take some time.
So more disciplined we are, faster we'll come back to it. This is the time to upgrade ourselves. Physically, continue to eat at home, good food, try to walk wherever you can walk, don't use vehicles, breathe clean air. This is going to give you at least 10 to 15% better physical health. Once you have achieved a good physical health, then psychological sharpness automatically follows, and this eventually helps in balancing your emotions. Everybody is scared. Believe me, there is nothing to be scared about. Let's get back to work. Aren't doctors working? Aren't police people working on the street? Aren't the cleanly people working? Then why can't we do our jobs as well? Let's get back to work. Let everybody start doing their own work. Of course, with taking proper precautions at every step. You have to take care of yourself. If you take care of yourself, your family will be all right and your surroundings will be all right. The main intention in saying this is get back to work. You must have heard a terminology called herd immunity. What is herd immunity? Healthy people getting out into the space, getting exposed, they have the ability to develop antibodies. So you have a large number of people around you who have already developed antibodies. मनुष्याच्या कळपामधले हे असे लोक आपण तयार करायचे आहेत. वॅक्सिन हेच करतं, पण त्याला वेळ आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज ऑगस्टपर्यंत येतील, पण तरीही हे आपण आपल्या पद्धतीने डेफिनेटली करू शकतो. आणि हे करण्यासाठी गेटिंग बॅक टू वर्क. तुमच्या घरात कामं करायला येतात त्यांना बोलवा, ऑफिसची कामं करायला जा. घरी बसून आपण खूप कामं केलेली आहेत, पण आपल्याला नॉर्मल लाईफला परत यायचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने एफर्ट करायला पाहिजे तिथं पोचायचा. टेकिंग ड्यू प्रिकॉशन्स ऑफ yourself. There are only 3 more points I want to make. This virus is not dangerous to individual. Again, remember, it is dangerous when you transmit it from person to person. Let's imagine one individual gets affected with this virus. It stays in the throat for a while, and every human being, healthy human being, has the ability to develop antibodies and get over it. 98% people will do this, so there is nothing to worry about it. Second thing you must always remember, don't treat it like an enemy. Treat it like a guest at home. It's behaving a little abnormally for you in your house. Get adjusted to it. It will find its own way out. And the last thing I would like to make is the good habits that we have now developed of eating food at home, walking wherever possible instead of using vehicles. Continue to do it. Breathe clean air. This will give us at least 10 to 15% improvement in our physical ability. Once you have a better physical ability, then you have a good psychological sense and the maturity balances very well. So folks, don't worry about this virus. Get back to work. Take care of yourself and your family. Virus is gradually going to go away. Get back to normal life. Thank you.